आता जाऊयात नाशिकमध्ये. नाशिकच्या घराणेशाहीची बातमी. पालिका निवडणुकांसाठी नाशिकच्या राजकीय घराण्यातील तब्बल 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पालिकेच्या सत्तेमध्ये ही 10 राजकीय घराणी महत्त्वाची भूमिका निभावणार आहेत. पती पत्नी, भाऊ बहीण, काका पुतण्या इतकंच नव्हे तर सून आणि सासऱ्यांना सुद्धा उमेदवारी देण्यात आली. शिवसेनेनं सर्वाधिक 10 उमेदवारांना अशा पद्धतीनं तिकीट दिलं आणि घराणेशाहीला बळकट केलंय. तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं सुद्धा बहीण भावांना उमेदवारी देत आपण मागे नसल्याचंच दाखवून दिलंय. त्यामुळे या मातब्बर घराण्यांमध्ये विजय कोणाकडे नेमका जातो, जनता कोणाच्या मागे उभी राहते हे पाहणं महत्त्वाचं आहे. नाशिकमध्ये ही नावं कोण आहेत, कशी घराणी आहेत पाहूयात. दिनकर पाटील विरोधात प्रेम पाटील, काका पुतण्या दोघं एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. अमोल पाटील हे दिनकर पाटील यांचा मुलगा आहे, त्यालाही उमेदवारी देण्यात आली प्रभाग क्रमांक 8 मधून. प्रभाग क्रमांक 11 मध्ये सलीम शेख हे मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढत आहे. इथं फरीदा शेख या सलीम शेख यांच्या पत्नी त्याही निवडणुकीच्या रिंगणात आहेत प्रभाग क्रमांक 10 मधून. 13 मध्ये वत्सला खैरे आणि शाहू खैरे हे दीर आणि भावजय उभे आहेत. प्रभाग क्रमांक 16 ड आणि 17 अ मधून अनुक्रमे राहुल दिघे हे काँग्रेसच्या तिकिटावर, तर प्रशांत दिघे हे शिवसेनेच्या तिकिटावर नशीब आजमावत आहेत. प्रभाग क्रमांक 21 आणि 22 अ मधून तनुजा घोलप आणि नयना बबनराव घोलप या दोघी मायलेकी. प्रभाग क्रमांक 24 मधून कैलास चुंबळे हे शिवसेनेच्या तिकिटावर, तर त्यांच्या काकू कल्पना चुंबळे या देखील शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. सुधाकर बडगुजर आणि त्यांच्याच पत्नी हर्षा बडगुजर या प्रभाग क्रमांक 25 मधून निवडणूक लढवत आहेत. नवरा बायको. तानाजी जायभावे हे माकपचे, तर त्यांचीच बहीण वसुधा कराड या देखील निवडणूक लढवत आहेत. प्रभाग क्रमांक 9 आणि 11 मधून अनुक्रमे प्रकाश लोंढे हे रिपाईच्या वतीने, तर दीक्षा लोंढे या देखील रिपाईच्या वतीने म्हणजे सासरे आणि सून. प्रभाग क्रमांक 30 आणि 10 मधून अनुक्रमे संजय चव्हाण आणि स्नेहल चव्हाण हे पिता आणि मुलगी. अशा प्रकारे नाशिकमधली घराणेशाही.